ठीक आहे, जास्त ऊन नको करू घरी यायला, लवकर ये. हां ठीक आहे. हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आता सकाळची वेळ आहे. वेळ तुम्हाला दाखवते किती वाजलेत. हे पहा, सकाळचे 10 वाजलेत आणि माझी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. कपडे मशीनमध्ये टाकलेत, कपडे वाळत घालायचे आणि प्रेमला जायचं होतं आज. काही पुस्तकं घ्यायची होती. तो सुट्टीवर आला ना हॉस्टेलवरून की एखाद दुसरं त्याला पुस्तक घ्यायचंच असतं. मग त्याच्यात मित्रांसोबत तो गेलाय. काही पुस्तकं वगैरे पण घ्यायची होती आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकामध्ये पुस्तकं चांगली भेटतात. तो तिथं गेलाय आणि आता त्याला दुपार होईल यायला, वेळ लागेल. आणि आता काय नाश्ता वगैरे करून गेला, त्याच्यामुळे तो थोडासा निवांतच येईल आज. आणि हस्बंड गेले ड्युटीला, परी स्कूलला गेली आहे आणि आता मी माझी कामावरती आहे. तर मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि स्वयंपाकामध्ये काय स्पेशल बनवते ते तुम्हाला सांगते. आज ना दारामध्ये लिलीचे फुलं उमललेत आणि काय होतं, लिलीला असं एकदम असे 4 फुलं येतात, 4 कळ्या येतात व फुलं येतात, ते छान वाटतं. दारामध्ये जे काही मी फुलं आलेली असतात ना, आणि शिवाय पक्ष्यांचा किलबिलाट, मी तो ॲक्च्युली कॅप्चर करायचा प्रयत्न करते. त्याचा व्हिडिओमध्ये थोडासा आवाज घेण्याचा प्रयत्न करते. तर तोच मी सकाळी थोडासा कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच ना सकाळी उठल्यानंतर दारातली थोडीशी एखाद दुसरी जरी फुलं उमललेली असली ना, तर इतकं छान आणि प्रसन्न वातावरण वाटतं ना, मस्त वाटतं. माझ्याकडे जास्त झाडं नाही आहेत, पण जे पण आहेत ना मी ती व्यवस्थित सांभाळायचा प्रयत्न करते. आता इथं बघा, या हँगिंग बास्केटमध्ये काय आहे तुम्हाला एक गंमत दाखवते. या हँगिंग बास्केटमध्ये एक प्लांट लावलेले मी आणि याच्यामध्ये हा पक्षी बसलेला आहे. आधी मला याची कल्पना नव्हती की पक्षी हा इथं बसतोय की काय. मी इथं काड्या बघितलेल्या, हँगिंग असल्यामुळं मी याला पाणी वगैरे देते रोज, आणि मी व्यवस्थित बघितलं तर त्याच्यामध्ये पक्षी बसलेला होता. त्याने त्याच्यात अंडी दिलेली आहेत आणि हा इथेच बसलेला असतो. मी याला किती हलवण्याचा प्रयत्न केला पण हा काही इथून गेलेला नाहीये. आणि हात जोपर्यंत पिली देत नाही तोपर्यंत हा जाईल असं मला वाटत नाही. आणि ह्या हँगिंग बास्केटमध्ये पाणी जर द्यायचं म्हटलं ना झाडाला, तर मग ते कसं देणार. तरी पण मी एका साईडून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते की जेणेकरून झाड सुकू नये. पण ह्या की एवढी काळजी घेते की हा पक्षी त्याला काही प्रॉब्लेम होऊ नये. कारण इथं वसलेला असतो. आणि खरं तर ना मी गावाकडे गेले होते मागच्या वेळेस, त्यावेळेस मी जे आपलं ज्वारीचं कणीस असतं ना, ते ज्वारीचं कणीस सुद्धा मी आणून इथं बांधलेलं होतं शेडमध्ये, आणि मक्याचं कणीस बांधलेलं होतं, पण ते पक्ष्यांनी पाडलं. तर वेळ झाली स्वयंपाकाची आणि मी आले स्वयंपाकघरात. तर मी काल रात्री घुगऱ्या बनवण्यासाठी हे साहित्य घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 वाटी हरभरे आहेत, 1 वाटी शेंगदाणे आहेत, आणि जी आपली कोवळी ज्वारी असते ना, म्हणजे त्याला आपण हुरडा म्हणतो, तो हा हुरडा आहे. आणि हा असाच वाळवून मी ठेवलेला आहे, तो चांगला राहतो. आणि हा हुरडा घेतलेला 1 वाटी. आणि हे सगळं साहित्य मी रात्रीच भिजत घातलेलं होतं, एकत्रच भिजत घातलेलं होतं, साध्या पाण्यात भिजत घातलेलं होतं. आणि आता याला हे बघा, रात्रभर मी हे भिजत घातलेलं होतं आणि याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलं. आणि त्यानंतर मग याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढल्या. हे आता कुकरमध्ये मी घालतीये. पाणी घातलंय मी कुकरमध्ये आणि थोडंसं मीठ घालायचंय, थोडंसं हिंग घालायचंय. आणि व्यवस्थितपणे याला आपल्याला कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या. 4 शिट्ट्यांमध्ये शिजतात व्यवस्थित. कुकरमध्ये घुगऱ्या शिजतात तोपर्यंत मी इकडं ताकाची तयारी करून घेते, म्हणजे त्याच्यासोबत प्यायला ताक बनवतीये. त्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये दही घालतीये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं.
इथे आपलं ताक बनवून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी घालते थोडंसं मीठ आणि थोडंसं कॅचचा चाट मसाला आणि ते मिक्स करून घेते. आणि यातच थोडंसं भाजलेली जिऱ्याची पावडर मी करून ठेवली आहे, ती अगदी थोडीशी याच्यामध्ये घालते, म्हणजे याला स्वाद छान येतो. आणि त्यासोबतच थोडंसं हिरवी कोथिंबीर याच्यामध्ये वरतून घालतीये आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आणि हे आपलं तयार आहे मसाला ताक. उन्हाळ्यात खूप छान वाटतं मसाला ताक असलं की प्यायला. घुगऱ्या शिजलेल्या आहेत, मसाला ताक तयार आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फोडणी करायची आहे. त्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल घालतीये. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालतीये, थोडीशी जिरी घालायची आहे. आणि आता यामध्ये बारीक कुटून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण कुटून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे याला घुगऱ्याला छान चव येते. आता याच्यामध्ये मी थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे, थोडंसं लाल तिखट घातलंय आणि थोडीशी हळद घातली आहे. आणि छान हलवून घेतले आणि त्याच्यामध्ये शिजलेल्या घुगऱ्या घातलेल्या आहेत. घुगऱ्या एकदम छान शिजलेल्या आहेत, मऊ शिजलेल्या आहेत आणि त्या हलवून घ्यायच्या आहेत. आपले घुगऱ्या आधी शिजलेल्या असल्यामुळे याला परत शिजवायची गरज नाहीये. थोडंसं मीठ घातलंय त्याच्यामध्ये. आणि आपल्या घुगऱ्या आता तयार झालेल्या आहेत. आधी घुगऱ्या शिजलेल्या असल्यामुळे आता याला शिजायला वेळ लागत नाही. वरतून थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये पसरून घ्यायची आहे. आपल्या घुगऱ्या आता तयार झालेल्या आहेत. आहे की नाही मैत्रिणींनो, उन्हाळ्यात केला जाणारा साधा, सोपा आणि सरळ पदार्थ, करायलाही सोपा आहे आणि आहे पौष्टिक खूप. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटेन पुन्हा उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.